नमस्कार मित्रांनो, मनीक्राफ्ट या चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि जसं की आपण पाहिलं मित्रांनो की आपण 1-2 दिवसाचा म्हणजे 1 दिवसाचा गॅप घेतला होता आणि आज आपला 5वा दिवस असणार आहे. आणि आज आपण म्हणजे पाहिलं तर आपली अमाऊंट पण जास्त झालेली आहे आणि आपण वेळेच्या खूप पुढे चाललेलो आहोत आणि अमाऊंट पण आपली भरपूर कव्हर झालेली आहे. त्याच्यामुळे काय आहे की आपलं जे प्रॉफिट असणार आहे, आज आपण जास्त ट्रेड घेणार नाही आहोत. आज आपण फक्त आपली जी अमाऊंट आहे 5व्या दिवसाची ते आपण एकतर 77 नाही तर मग 78,000 रुपये करण्याचा प्रयत्न करू. या ठिकाणी 27 तारखेची आज आपली ट्रेड आहे आणि आज आपली 21 तारीख आहे, म्हणजे आपण एवढे दिवस पुढे चाललो आहे, 5 ते 6 दिवस. ठीक आहे, तर बघूया, आपण आज 78,000 रुपये करण्याचा प्रयत्न करू आणि मग बघूया किती ट्रेड घ्यावे लागतात आपल्याला. आतापर्यंत आपण पूर्णपणे प्रॉफिटमध्ये आहोत. ओके, चला तर मग पाहूया. मी बघतो, ॲनालिसिस करतो आणि मग त्यानुसार ट्रेड घेऊन तुम्हाला सांगतो ट्रेड घेण्याचं कारण वगैरे. ठीक आहे मित्रांनो, या ठिकाणी आपण एक डाऊनची ट्रेड घेऊया. जर कधी मला वर ट्रेड मिळाली तर मी या ठिकाणी डाऊनची ट्रेड घेण्याचा प्रयत्न करेल, पण ऑलरेडी मार्केट म्हणजे ऑलरेडी कॅन्डल खाली येऊन गेलेली आहे, मला चान्स नाही मिळाला ट्रेड घेण्याचा. पण बघूया, जर कधी या लेवलपर्यंत आलं तर मग मी इथं डाऊनची ट्रेड घेईल आणि सपोज मला इथं ट्रेड नाही मिळाली तर मग मी इथून एक अपची ट्रेड घेतो, कारण मला ही एक लेवल दिसते. जर कधी आपण व्यवस्थित पाहिलं तर या ठिकाणी बघा तुम्ही, वीक या लेवलला वीक जास्त दिसत आहेत आणि म्हणून मला एक आयडिया आहे की याच्यावरच क्लोजिंग द्यायला पाहिजे. ठीक आहे, बघूया आपण काय होतंय. आपली ट्रेड विन गेली तर आपण ही 1 स्टेप किंवा 2 स्टेप कंपाऊंडिंग करण्याचा प्रयत्न करूया. कसं थोडे मध्ये एक्सपेरिमेंट करून बघूया आपण. ओके, ठीक आहे. आपली ही लॉस गेलेली आहे मित्रांनो ही ट्रेड. एकतर कॅन्डल इथं यायला पाहिजे होती, नाहीतर मग आपल्याला मग इथं वर ट्रेड मिळायला पाहिजे होती, म्हणजे आपली ही डाऊनची शॉर्ट ट्रेड होती. ठीक आहे, इथं एक MT मी इथे एक अप साईडची ट्रेड मी घेतो. एकच ट्रेड घेतोय मी, MTG नाही करत आहे किंवा मनी मॅनेजमेंटने ट्रेड घेत नाही मी, एकच ट्रेड घेतोय. ओके, तर ही पण ट्रेड आपली लॉस गेलेली आहे मित्रांनो. 2 ट्रेड आज आपल्या पहिला लॉस गेलेला आहे. ठीक आहे, काही हरकत नाही. या लेवलला आलं तर मी अप साईडला 2 ते 3 ट्रेड प्रेस करेल मित्रांनो, कारण खाली एक लेवल दिसते मला. ओके, या ठिकाणी मी 5 ट्रेड घेतलेले आहे आणि ही रिस्क घेतलेली या ठिकाणी मी, पण काही हरकत नाही, आपलं कॅपिटल पण जास्त आहे, त्याच्यामुळे घाबरण्याचं काही कारण नाही. तर ठीक आहे मित्रांनो, अशा प्रकारे आपली ह्या 5 ट्रेड विन झालेल्या आहे. आणि ह्या पॉईंटला ट्रेड घेण्याचं कारण असं होतं की जर कधी आपण व्यवस्थित पाहिलं तर या ठिकाणून बघा एक ट्रेंड लाईन जाते, ती आपल्याला ट्रेंड लाईन दिसते आणि त्या ट्रेंड लाईनच्या भरोशावर आपण घेतली होती. बघा, तुम्हाला असं कळणार नाही, ते तुम्हाला मी या पद्धतीने एक ट्रेंड लाईन जात होती आणि ही जी ट्रेंड लाईन आहे हिच्या भरोशावर मी ती ट्रेड घेतलेली होती. ठीक आहे, तर त्या पद्धतीने बरोबर या ठिकाणी टच पॉईंट देऊन मार्केटने तिथून रिव्हर्स केलं, म्हणजे कॅन्डलने तिथून रिव्हर्स केलेलं आहे. ठीक आहे, आपल्याला या ठिकाणी एक डाऊनची ट्रेड मिळते मित्रांनो या ठिकाणी. आणि युरो JPY मध्ये, अच्छा ठीक आहे, या ठिकाणी पण आपल्याला एक डाऊनची ट्रेड मिळते. बघूया आपण या ठिकाणी ट्रेड घेऊया. या ठिकाणी मी एक डाऊनची ट्रेड घेतोय आणि या ठिकाणी देखील मी डाऊनची ट्रेड घेतोय, कारण दोघीकडे आपल्याला ट्रेड मिळत होत्या. कॅन्डल अगदी फुल फॉर्म झालेली आहे तिथे. इथं मी अजून ट्रेड घेणार होतो, थोडी वर गेली असती कॅन्डल, तर या लेवलला आधी आली असती तर मी तर 3-4 ट्रेड घेतले असते मित्रांनो. पण ठीक आहे, काही हरकत नाही, हीच ट्रेड आपली विन होईल, कारण ही एवढी मोठी कॅन्डल जी झालेली, या मागच्या या सलग 4 आलेले कॅन्डल, त्यांना एक्झॉर्शन कॅन्डल म्हणून ही एवढी मोठी स्ट्रॉंग कॅन्डल झाली ग्रीन, आणि त्यामुळे इथे एक रिट्रेसमेंटची एक कॅन्डल रेड होणारच होती. ठीक आहे, एक इकडे लॉस चालू आहे आणि इकडं आपली ही विन झालेली आहे. इकडे मला शुअरिटी नव्हती म्हणून मी इकडे एकच ट्रेड घेतलेली आहे आणि युरो GBP मध्ये मला शुअरिटी होती म्हणून मी 2 ट्रेड इकडे घेतलेले आहे, म्हणजे ते सारखं झालंय आपलं. आणि इकडे एकदा मी बघून घेतो.
ओके, इथं पण आपल्याला एक अपची ट्रेड मिळते, कारण मोठ्या मोठ्या कॅन्डल बनतात म्हणजे एक रिट्रेसमेंटची कॅन्डल येतेच. या ठिकाणी मी एक अपची ट्रेड घेतो, कारण ही एवढी मोठी कॅन्डल आलेली आहे. ही लेवल जर कधी क्रॉस केली असती तर मग आपण डाऊनची ट्रेड घेतली असती, पण ठीक आहे, काही हरकत नाही. कारण ही एक लेवल पाहिली मी, ही लेवल मला आधीपासून माहीत होती. जेव्हा मी म्हणजे चार्ट लावल्याबरोबर जेव्हा मी पाहिलं होतं तेव्हा मला ही एक लाईन दिसली होती या ठिकाणी की हा एक सपोर्ट बनताना दिसतोय, म्हणून इथून मार्केट रिव्हर्स होण्याची शक्यता आहे. आणि एवढी स्ट्रॉंग कॅन्डल बघितली म्हणजे त्याच्यानंतर एक रिट्रेसमेंटची एक कॅन्डल येतेच. ठीक आहे, ग्रीनमध्ये क्लोज झाली नाही, पण आपली ट्रेड आपल्या फेवरमध्ये आहे आणि ती रिव्हर्सलची कॅन्डल झाली, त्याच्यामुळे आपली ट्रेड पुन्हा ही विन गेलेली आहे. ट्रेड घेण्यासाठी या दोनच करन्सी पेअर आहेत मित्रांनो लाईव्हला, त्याच्यामुळे काय की खूप जास्त म्हणजे टाइम घ्यावा लागतो ट्रेड घेताना. या ठिकाणी एक डाऊनची ट्रेड वाटते मला, कारण वरून आपण एक पाहिलं तर एक ट्रेंड लाईनही बनताना दिसते एक मायनर, आणि या ठिकाणी एक लेवल पण आहे, तर इथे एक डाऊनची ट्रेड घेऊ शकत होतो आपण, पण घेतली नाही आहे. ऑब्झर्व करूया, कारण आपल्याला तसं गरज पण नाही आहे, घाई करण्याची काहीच गरज नाही आपल्याला. आपण एक ऑब्झर्व करू की आपलं प्रिडिक्शन बरोबर होतं आहे की नाही. तर ठीक आहे मित्रांनो, इथे ट्रेड घेतली असती आपली विन झाली असती. ठीक आहे, तर ही वर एक लेवल दिसते, ही अशीच झाली कॅन्डल, तर मी याच्यानंतर एक डाऊनची ट्रेड घेईल मित्रांनो, कारण वर मला एक लेवल दिसते, ही जर कधी आपण पाहिली या लेवलपर्यंत यायला पाहिजे होती कॅन्डल, म्हणजे आपण एक डाऊनची ट्रेड घेतली असती. आणि इथं 80ला टच करते ग्रीन लाईन, म्हणजे इथे एक रेड कॅन्डल बनायला हवी. मी या ठिकाणी एक डाऊनची ट्रेड घेतो मित्रांनो, कारण की या लेवलला रिस्पेक्ट द्यायला पाहिजे होता मार्केटने, आणि ह्या कॅन्डलने रिस्पेक्ट दिलेली नाही, तर ही कॅन्डल नक्कीच रिस्पेक्ट दिलं असं मला वाटतंय, आणि म्हणून मी या ठिकाणी डाऊनची ट्रेड घेतलेली आहे. ठीक आहे, चला तर अशा पद्धतीने आपली ही ट्रेड इथं लॉस गेलेली आहे, काही हरकत नाही. ओके, तर आपण इथे एक डाऊनची ट्रेड घेऊया मित्रांनो. या ठिकाणी ही थोडी या लेवलपर्यंत गेली असतं तर मी अजून 2-3 ट्रेड घेतले असते या ठिकाणी. ठीक आहे, या ठिकाणी मी ह्या 2-3 ट्रेड लावलेल्या आहे डाऊन साईडला, कारण की मला इथं स्टोकॅस्टिकमध्ये दिसतंय की इथं अजून एक कॅन्डल रिव्हर्सलची यायला पाहिजे, पण 4 ट्रेड लावलेले आहे. ठीक आहे, ही आपली लॉसमध्ये गेलेली, आणि याच्यानंतरची ट्रेड आपली ही, मी या ठिकाणी 5 ट्रेड घेतलेल्या आहे, अजून मला मिळाल्या तर मी अजून 2-3. ठीक आहे, मी या ठिकाणी 10 ट्रेड घेतलेल्या आहेत 350 रुपयांच्या, कारण मला वाटते की इथं रिव्हर्सलची एक कॅन्डल बनायला पाहिजे. इकडं काय होतं बरं, ठीक आहे, ही लॉस होईल बहुतेक आपली असं वाटतंय मला. इथं मी प्राईस थोडी वाढवून घेतो, आणि ही ट्रेड आपली लॉस गेलेली आहे मित्रांनो. आपलं प्रेडिक्शन इथं चुकलेलं आहे. ठीक आहे, काही हरकत नाही, आपण ते कव्हर करू शकतो. या ठिकाणी मी रिस्क घेतलेली मित्रांनो, 560च्या मी 13 ट्रेड घेतलेल्या आहे, कारण की ही जी स्ट्रॉंग कॅन्डल झालेली आहे, आणि त्याच्यानंतर मला या ठिकाणी एक लेवल दिसलेली, त्याच्यामुळे मी या ठिकाणी अपसाठी ट्रेड घेतलेली आहे. ठीक आहे, बघूया आपण काय होतंय, नाहीतर मग आपण इथं स्टॉप करूया, आज आपण लॉसमध्ये स्टॉप करू. ठीक आहे, तर ठीक आहे मित्रांनो, बघा असं ॲनालिसिस असतं, म्हणून कॅन्डल पण बघत चला, लेवल पण बघत चला, त्याच्यानुसार आपण ट्रेड विन करत असतो. आपण 560च्या 13 ट्रेड घेतल्या होत्या, आणि या ठिकाणी आपण रिव्हर्सलसाठी ट्रेड घेतली होती, आणि घाबरण्याचं काहीच कारण नाही. आपलं ॲनालिसिस करत असेल तर मग त्याच्यात घाबरण्याचं कारणच नाही मित्रांनो. ॲनालिसिस व्यवस्थित करा, पेशन्स ठेवा. इकडं आपला एवढा लॉस झाला, आपण 77,900 वरून आपण जो 71 वर चालू गेलो होतो, पण घाबरण्याचं काही कारण नाही. आपल्याजवळ कॅपिटल आहे, आपण ऑलरेडी प्रॉफिटमध्ये आहोत. म्हणजे ज्या दिवशी आपण 60,000 रुपयावर पाहिजे होतो
म्हणजे 60,700 म्हणजे 61,000वर पाहिजे होतो आपण, त्या दिवशी आपण 76,000 रुपयेवर होतो. त्याच्यामुळे आपल्याकडे ऑलमोस्ट कॅपिटल खूप होतं, मार्जिन आपण त्याला म्हणू शकतो, एक्स्ट्रा मार्जिन. आणि अशा पद्धतीने आपण आज आपलं टार्गेट हे कम्प्लीट केलेलं आहे 78,500, जे आपण ठरवलं होतं. $18 18.98 म्हणजे $19 आपण आज प्रॉफिटमध्ये आहोत. आणि आता आपण इथं ट्रेडिंग स्टॉप करूया. जसं की आता आपण बघूया की आपलं 78,500 आणि आपण कुठं आहोत आता, म्हणजे आपण बघा आपण 27 तारखेच्या या ठिकाणी आहोत. म्हणजे आपलं आता नेक्स्ट डे म्हणजे उद्याचं आपला टार्गेट असणार आहे 3878. पण ठीक आहे, आता हा एवढा आकडा आपल्याला करायचा नाही मित्रांनो. आपल्याला फक्त 81,444 पर्यंत आता आपल्याला पोचायचं आहे, किंवा मग 80 पर्यंत, किंवा 1000, 1,500, 2,000 बस एवढेच करायचे. आता आपल्याला हा एवढी जी अमाऊंट आहे ही चेज नाही करायची, कारण आपण ऑलरेडी पुढे आहोत. तर ठीक आहे, आजचं हे जे आहे आपलं, या ठिकाणी मी प्रॉफिट टाकून घेतो. आणि आजचं जे आपली अमाऊंट आहे 78,500, वरचे 15 रुपये पकडत नाही मी, 78,500 ते टाकून घेतोय 78,500 रुपये. ठीक आहे, तर हे आजचं आपलं प्रॉफिट. आज पण आपण सलग म्हणजे 5 दिवस आपण प्रॉफिटमध्ये घालवलेले. शनिवार रविवार आपण ट्रेडिंग करत नाही आहोत, आपण फक्त करत आहोत सोमवार ते शुक्रवार. शनिवारी रविवारी OTC मार्केट असतं, आणि OTC मार्केटमध्ये ट्रेड घेणं शक्यतो मी अवॉइड करतो, कारण की OTCमध्ये ज्याप्रमाणे पैसा बनतो त्याप्रमाणे पैसा जातो सुद्धा. तर ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खाली दिलेल्या लिंकवरून तुम्ही नवीन अकाउंट उघडू शकता तुमचं. त्याच्यावरून मी तुम्हाला थोडाफार सपोर्ट देऊ शकतो, तुम्हाला मदत देऊ शकतो, जे हवं असेल ते मटेरियल देऊ शकतो, ट्रेडिंगबद्दल नॉलेज हवं असेल ते देऊ शकतो. आणि तुम्ही टेलिग्राम ग्रुपला सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता लिंकने. तर ठीक आहे, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चला तर मग, गुड बाय.